गुड मॉर्निंग. वेलकम टू टुडे सेशन. लाईक जसं म्हणलं जातं, हॅपी वाईफ हॅपी लाईफ, तसंच मॅडमचं म्हणणं आहे की Spine is healthy, life is healthy. आज आपल्या सोबत आहेत मिसेस जोशी फ्रॉम स्वाती योगशाळा, कोथरूड, पुणे. मग चला तर आपण डिस्कस करूयात आजच्या या विषयावर. सो मिसेस जोशी या बाय हार्ट हाऊसवाईफ आहेत, बाय पॅशन योगा थेरपिस्ट आहेत. काय म्हणजे हे कसं अचानक कशा काय तुम्ही? खरं तर मी हाऊसवाईफ होते, पण बॅकग्राऊंडला माझे वडील खूप स्पेस सायन्स आणि अध्यात्माचा पण त्यांचा अभ्यास होता. वालचंद इंडस्ट्रीमध्ये मोठ्या पोस्टवर असले तरी, आणि ते लहानपणापासून खूप कानावर येत होतं. पण योगमध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण स्वतः मी स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे शरीर फ्लेक्झिबल नव्हतं, म्हणजे जॉईंट आणि मसल स्टिफच होते. त्यामुळं ह्या लाईनकडे यायचा काही खास इंटरेस्ट नव्हता. पण पॅशन यासाठी होतं की काहीतरी याच्यात सिक्रेट आहे, हेल्थ रिलेटेड. कारण माझे वडील 18 वर्ष डायलिसिसवरती होते, त्यांना एक सिंगलच किडनी होती, फायबर. आणि आमच्याकडे योगा टीचर वगैरे यायचे आणि त्यांचा अध्यात्माविषयी अभ्यास असल्यामुळे खूप बोलायचे ते काही ना काही. त्यामुळे काहीतरी याच्यात आहे, हे एक खूप क्युरिओसिटी होती. म्हणून मी आधी जनरल योगा करायचंय, पण माझे मिस्टर कबीर बागेत गेल्यावरती ते मला म्हणायचे की तू काहीतरी सारखं योगा करण्यापेक्षा तू इथे ये म्हणून. आणि माझा समज होता की काहीतरी बिघडल्यावरच योगा थेरपी करायची, असा माझा एक समज होता. पण मग मी जेव्हा ठरवलं की नाही बाबा, हे सिक्रेट तर मला समजून घ्यायचंच आहे, ते सुद्धा माझे वडील गेल्यानंतर हे जेव्हा मला स्ट्रॉंगली क्लिक झालं, तेव्हा मी कबीर बागेत एंट्री केली. आणि लकीली मला डायरेक्ट माझे गुरु आचार्य डॉक्टर S.V. करंदीकर यांच्याशी डायरेक्ट त्यांच्याकडून शिकायची संधी मिळाली. आणि मी दोन व्यक्तींचा आभार मानेन की लोलप सर, ज्यांनी मला टीचर बॅचमध्ये कपोतला डायरेक्ट एंट्री दिली, आणि भिडे मॅडम यांनी मला आचार्यांबरोबर रिसर्चला काम करायला दिलं, हँडिकॅप बॅचमध्ये काम करायला दिलं. त्याबरोबरीने आमच्या इथे एक सेकंड OPD असायची, म्हणजे आमच्याकडे पेशंटनी एंट्री केली की डॉक्टर करंदीकरांना पुन्हा भेटायचं असेल तर 3 महिन्याच्या गॅपनी भेटायचं. पण त्याच्या आधी मी त्या पेशंटला बघितलं असलं पाहिजे की तो नेमका काय करतो, आणि त्याच्यामध्ये मी करेक्शन केल्यानंतर मगच आचार्य बघायचे. त्यामुळं मला खूप अशी संधी मिळाली की या फील्डमध्ये रिसर्च करण्यासाठी, आणि त्यातून मला इंटरेस्ट असल्यामुळं असं लक्षात आलं की जे काही आपल्या स्वास्थ्याबद्दल आहे त्याचं सिक्रेट हे स्पाईनमध्ये दडलेलं आहे. हे शास्त्राने म्हणलेलं असेल तरी मी जे काय प्रॅक्टिस करायची, म्हणजे मी ऑलमोस्ट, मला आठवतं की 5 तासाची तर माझी प्रॅक्टिस असायची. अरे वा. आणि आमच्याकडे 5 तास. हो, आमच्याकडे पेशंट म्हणून सगळं यायचंय. पण मी नेहमी आचार्यांना म्हणायचे की हे यंग मुलांपासून केलं पाहिजे, कारण पेशंटला एक लिमिटेशन येतं की त्यांना स्वास्थ्याकडून यायचं. त्यामुळं मी माझी 5 तासाची प्रॅक्टिस असल्यामुळं माझी इच्छा होती की हे यंग मुलांपासून काम केलं तर खरंच स्पाईन इज हेल्दी. वी आर यंग, वी कॅन कीप आवर स्पाईन हेल्दी टू बिकम अ यंगर. राईट. तुमच्याकडे बघून कोणी म्हणू शकतं तुम्ही 60+ आहात. सो अप्रॉक्सिमेटली 65 ऍज ऑफ नाव. पण तुम्ही खूप यंग दिसता आजही. तो या सुद्धा साधारण तुम्ही गेले 20 वर्ष 30 वर्ष तुम्ही योगा प्रॅक्टिस किंवा योगा थेरपीमध्ये ऍक्टिव्ह आहात. आचार्यांकडे मी 95 ला एंट्री केली. ओके. 95 ते 2011 पर्यंत मी त्यांच्या बरोबर होते. त्यांनी जेव्हा हँडिकॅप बॅच किंवा टीचिंग करायचं बंद केलं, त्यानंतर मग मी माझं प्रायव्हेट खूप सुरू केलं. पण माझं 1 to 1 मी 2003 पासून करतच होते. ओके. सो जेव्हा तुम्ही हँडिकॅप कॅप सांगताय, सो एक्झॅक्टली तुम्ही काय असायचं ते हँडिकॅप? म्हणजे तुम्ही त्यांना योगा तुम्ही कसा घेत? फिजिकल हँडिकॅप होते, राईट. आम्ही काहीतरी नाही तर फिजिकल हँडिकॅप मध्ये इंटरेस्ट असा होता की मी त्याला रिसर्च बॅच जास्ती म्हणते की त्यांच्यामध्ये ग्रॉस मध्ये डिस्टॉर्शन दिसतं. ओके. पोस्चरल डिफेक्ट हे ग्रॉस मध्ये दिसतात. म्हणजे मी त्यांच्या याच्यात काम करताना त्या मुलांना थँक्यू म्हणायचे,
ते म्हणायचे असं का म्हणताय मॅडम, तुम्ही म्हणायचं की तुमच्यामध्ये जे ग्रॉसमध्ये डिफॉर्मिटी दिसते ती माझ्यामध्ये सटलमध्ये आहे, की ती कोणाला समजत नाहीये. पण मी जसं म्हणलं की मी स्वतःवरती त्यावेळेला तेवढंच काम करत होते, त्यामुळे हे लक्षात यायचं की माझ्यामध्ये सटल आहे अनाटॉमिकल डिस्टॉर्शन, की हे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हा एवढाच फरक होता. आणि या लोकांना करण्याचं एक रिस्ट्रिक्शन असतं, राईट. त्यामुळे आमच्याकडे आचार्यांनी प्रॉप्स वापरूनच होतं. आणि त्यांचं एक क्वालिटी अशी होती की ज्यांना जेव्हा लक्षात यायचं की अरे ही व्यक्ती हे करू शकत नाहीये, मग ते बेल्ट आणि रोपचं टेक्निक त्यांनी खूप यामध्ये आणलं. ओके. जे आमच्या रिसर्चमध्ये ऑलमोस्ट मला आठवते की 801 रोप आणि बेल्ट टाइम मेथड त्यांनी 800 डेव्हलप केली. belt? येस, 800 व्हेरिएशन म्हणजे टाइम. रोप आणि बेल्ट टाय करायचे ऑलमोस्ट 800 व्हेरिएशन आहेत. आणि ते तर मला आठवतं की मी कबीर बागेच्यातले सिलेक्टेड एक ऑलमोस्ट आय थिंक की 500चे तरी फोटो काढून ठेवले असतील. आणि ते मी आता स्वाती योगशाळेमध्ये खूप इम्पॉर्टंट, कारण एवढ्या वर्षाचा मला अनुभव असल्यामुळं त्यातले जे IMP मला मावले त्याचा मी वापर करते. ओके, ग्रेट. या विषयावर निश्चित अजून चर्चा करणारच आहोत. आजकाल अलीकडे आपण बघतो की आउट ऑफ इंडिया योगाला जास्ती प्रायोरिटी दिली जातीये ऍज कम्पेअर टू भारतात. जेव्हा भारतातून हे आपण त्याला म्हणू शकतो त्याचा उगम भारतात जिथून झाला आहे, तिथे आज कमी वापरलं जातं. योगाकडे वेगळ्या प्रकारे बघितलं जातं. किंवा जसं आपण आता कॉफी पिताना मी तुम्हाला म्हणलं नको मला, मी शुगर लेवलवर आहे, तेव्हा तुम्ही आपण हा मुद्दा ऑफलाईन डिस्कस करत होतो, पण मला हा ऑनलाईन सुद्धा डिस्कस करायला आवडेल. तुम्ही मला सांगितलं की आता रिसेंटली तुमचे एक मेंबर होते जे माझ्याच इच्छा सिमिलर होते आणि त्यांना प्री डायबेटिक्स होते, तर त्याच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. हो, आजकाल प्री डायबेटिक हे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं. आणि मे बी कोविड नंतर ते जास्ती असेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही शुगर खाल्ली की तुम्हाला डायबेटीस होईल. आपल्या बॉडीला आपण जे काही खाऊ, प्रत्येक सेलला सेल ही फक्त ग्लुकोज आणि ऑक्सिजनच देत असतं. त्याचं काय म्हणायचं की ऑक्सिजन आणि ग्लुकोजच लागतं. मग तुम्ही काहीही खाल्लं तरी त्याचं कन्व्हर्जन ते करूनच ते अब्सॉर्ब करतात. त्यामुळं यामध्ये इतर कुठल्या व्यायाम पद्धतीपेक्षा किंवा एक्झरसाइज मध्ये जे एक्झर्शन आहे की डायबेटिक हे कसं आहे की दॅट इज अ स्ट्रेस रिलेटेड आहे, पण तो फक्त मेंटल नाहीये, फिजिकल पण आहे. तर या स्ट्रेसमध्ये असं लक्षात येतं की मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण इथे स्केलेटन बघितला. आता आपण या लाईफस्टाईल मध्ये आपण जर बघितलं ना तर कुठलाही प्राणी हा पायातून धडाची हालचाल करतो, राईट, सरपटणारा असला तरी. पण आपलं आता जर काय म्हणायचं वॉक बघितला तर आपण धड फिक्स ठेवतो, राईट, आणि इथून हाताची मुवमेंट करतो आणि इथून पायाची मुवमेंट करतो. त्यामुळे हा जो सेंट्रल ऍक्सिस आहे की स्कल आहे, त्याला अटॅच असलेल्या स्पाईनला अटॅच असलेल्या रिपकेज आहे, याची मुवमेंट जी आहे ती रिस्ट्रिक्ट करतो. आणि हाताच्या आणि पायाच्या मुवमेंटनी हे सगळंच जे काही थ्रू मसल्स आहे त्याचा घट्टपणा वाढत जातो. मसल्स घट्ट होत जातात आणि सगळं सिक्रेट मसल्सचा स्टिफनेस वाढत जातो. मसल्सचा स्टिफनेस वाढला की ऑटोमॅटिकली जॉईंटचा स्टिफनेस वाढणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या हालचालीला एक रिस्ट्रिक्शन येतं की जे आजकाल आपण म्हणतो की सिडंटरी लाईफस्टाईलमुळं कीप मुव्हिंग आलाय. पण कीप मुव्हिंग मध्ये धड फिक्स होऊन हातपाय आला नाही, हातापायातून धडाची हालचाल झाली पाहिजे. आणि मेनली ती सुद्धा या स्पायनल कॉलमची झाली पाहिजे. की प्रत्येक म्हणजे तुम्ही सरपटणारा प्राणी जरी घेतला तर तो डोक्यातून आणि टेल मधून त्याची सरपटण्याची मुवमेंट आहे, तीच आपली व्हर्टिकल झाली. आणि ती तशी व्हर्टिकल राहिली पाहिजे. यासाठी जसं की म्हणलं की डायबिटीसमध्ये एक तर पॅन्क्रियासचा भाग आला आणि डायजेशनचा भाग आला. डायबिटीस होण्याच्या आधी डायजेशन उत्तम असलं पाहिजे आणि मग पॅन्क्रियासचं जे काही सिक्रिएशन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पुन्हा डायजेशनसाठी तुम्हाला स्पाईन मध्ये मुवमेंट घडवली पाहिजे. आणि पॅन्क्रियासचे साधारण लोकेशन बघितलं तर इथेच येतं. हो. आणि आजकाल लोअर वॅक प्रॉब्लेम हे खूपच आहे. त्यामुळे जोपर्यंत इथे स्मूथ मुवमेंट होणार नाही या ऑर्गनचं
काय म्हणायचं की मेकॅनिझम सुधारणार नाही आणि ग्लँडचं सिक्रेशन पण नाही सुधारणार, की जे आपल्याला आयडियल लागतं. कुठल्याही ह्याच्यामध्ये जास्ती सिक्रेशन पण वाईट आहे, कमी सिक्रेशन पण वाईट आहे. त्यामुळे हे जर सिक्रेशन उत्तम व्हायचं असेल तर पुन्हा आपल्या हातामध्ये मस्क्युलर सिस्टीम आहे की जी व्हॉलेंटरी आहे आणि ती आपल्या कॉन्शियस विलवरती आहे आणि कमांडवरती पण आहे आणि Correct. त्याच्यावरती आपलं लक्ष कमी आहे एक्झर्ट करण्यामध्ये, ठीक. एक्झरसाइज मध्ये एक्झर्ट करण्यामध्ये, आणि तो पण फिजिकल आणि मेंटल स्ट्रेस आहेच ना. करेक्ट. सो आता मी आणि माझ्या ऑफिसमधल्या काही कलिग्स आम्हालाही बऱ्याच वेळा लोअर बॅकचा प्रॉब्लेम आम्ही फेस करतो. पण वी मेक शुअर की आम्ही रोज सकाळी ऍटलीस्ट 4 वेळा वीकमधून जिमला जाऊ आणि एक्सरसाइज करू. सो तुम्ही काय सजेस्ट कराल की जिम करता करता जर आम्हाला योगामध्ये स्पेसिफिकली बॅकसाठी जर काही करायचं असेल तर तुम्ही काय सजेस्ट कराल? मला यामध्ये एक थोडस काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. की यामध्ये जर बघितलं तर मी जसं आता म्हणलं की स्पाईन मधली मुवमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. तर यामध्ये एक मिसिंग लिंक अशी आहे की या सगळ्यामध्ये मग तुम्ही जिम या किंवा कुठल्याही स्पोर्ट्स या किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटी या किंवा तुम्ही परफॉर्मिंग आर्ट मध्ये डान्स घ्या किंवा परफॉर्मिंग योग म्हणते मी त्याला, की एका आकारातून दुसऱ्या आकारात जा. यामध्ये एक मिसिंग लिंक अशी आहे की माझ्याकडे जे सगळे येतात ते हे सगळं केलेलं असतं, राईट. आणि यंग लोक तर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करतच असतात, पण तरी पण सगळ्यांना बांधदुखी आणि पाठदुखी हे खूप कॉमन आहे, राईट. तर मग असं काय मिसिंग लिंक आहे की सगळ्यांनाच त्रास होतोय, राईट. आणि मग आता होलिस्टिक अप्रोच खाली सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करा, पण याच्यामध्ये लक्षात येईल की हे पेन जातच नाहीये. मग रूट कॉज त्याचा जो आहे ना त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे योगाला सिक्रेट माहितीये, राईट. आणि ते सिक्रेट असं आहे की ते आपल्या एन्शंट ब्रेनमध्ये ते कोडेड फॉर्म मध्ये स्टोअर आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि माझा याच्यावरती खूप अभ्यास आहे प्रॅक्टिकली पण. आणि ते जे कोडिंग आहे ना ते लहान मूल जन्मल्यानंतर डिकोड करतं. त्याच्या ज्या अनवाइंडिंग स्टेजेस आहेत ना त्याच्यामध्ये ते डिकोड करतं आणि त्या प्रत्येक 10 दशावतार आहेत असं मी म्हणते त्याला. आणि त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची मुवमेंट आहे की हातापायाच्या साह्याने ते या सेंट्रल ऍक्सिसची मुवमेंट करतं. ओके. आणि ती सरपटणारी आहे आणि मग ते उभं राहतं. ओके. आणि उभं राहण्यामध्ये जी काही मुवमेंट आहे मसलची ते बॅक मसल्स गोइंग टुवर्ड्स हे आणि फ्रंट मसलच्या साह्याने अँटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स क्रिएट केला जातो. त्यामुळे इथे मसल, जसं मी आता म्हणलं की मसल हे एकमेव व्हॉलेंटरी आहेत आणि त्याची एन्शंट मेमरी स्टोअर केली आहे एन्शंट ब्रेन मध्ये, राईट. ते लहान मूल डिकोड करतं, इज इट. आणि मग ते एनकोड केलं पाहिजे आपण. आणि याच्यावर माझा स्वतःचा अभ्यास खूप असल्यामुळं ते जे एनकोडिंग आहे ते स्टेप बाय स्टेप मी प्रत्येक पोस्चर मध्ये शिकवलं जातं. आणि हेच जर तुम्ही तुमच्या जिम मध्ये मे बी वापरलं, तुमच्या स्पोर्ट्स मध्ये वापरलं किंवा डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये वापरलं तर ती सहज अवस्था आली पाहिजे. नाहीतर काय होतंय, मी जिम करतोय, मी योग करतोय, पण मॅडम मी जस्ट काहीतरी घ्यायला गेलो किंवा गाडीतनं उतरलो आणि एक मोठा कॅच आला. तो कॅच आला म्हणजे ते मसल व्हॉलेंटरी मसल इनव्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन मध्ये गेले आणि त्याचे जेवढे फायबर कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातील तेवढ्या त्या पेनची सिव्हिरिटी जास्त आहे. ओके. थोडक्यामध्ये. ओके. अंडरस्टँड. सो आपण जेव्हा म्हणतो बॅक लॉक होते, सो ही जेव्हा बॅक लॉक होते तेव्हा एक्झॅक्टली काय आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी? इमिजिएट त्याच्यासाठी सुपरमॅन, अजून सुपरमॅन सारखे 2-3 एक्सरसाइजेस आहेत. पण हा पर्टिक्युलरली हा इश्यू किंवा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करा? जसं मी आता म्हणलं की पहिल्यांदा हातापायाच्या साह्याने इथे मुवमेंट केली पाहिजे, राईट. तर तसं याचं एक सिक्रेट इथं आहे की आपला स्पाईन व्हर्टिकल आहे, त्यामुळे त्याला एक कर्वेचर आहे की जिथे कर्वेचर बदलते ना तिथे वीक एरिया आहे, राईट. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर मानेचे आणि कमरेचे
प्रॉब्लेम जास्ती आहेत. ओके. म्हणजे आजकाल अर्ली एज तर तुम्ही स्लिप डिस्क खूप ऐकलं असेल, स्लिप डिस्क खूप आहे. हो. मोठ्या प्रमाणात होतं आणि ते ठराविक एरियात जास्ती होतं. हो. याचं कारण आहे की जिथे ती कर्वेचर बदलते ना, तिथे मुवमेंट पण जास्ती आहे. हो. त्यामुळे तुम्ही नॉर्मल याच्यात जर बघितलं तर सरळ बसामध्ये काय केलं जातं, छाती पुढे ढकलली जाते बरोबर. आणि हे हिप उचललं जातं. हो. त्यामुळे या एरियात कॉम्प्रेस होणारच आहे. करेक्ट. करेक्ट. आणि त्यात तुम्ही कुठल्याही एक्सरसाइज मध्ये किंवा डे टू डे मध्ये हाताचा वापर करण्यामध्ये पुल मसलचा टुवर्ड सेंटरच जातो. आणि ह्यामध्ये मॉडर्न सायन्सला हे माहितीये की मसल हे टुवर्ड सेंटरच पुल होतात. येते लक्षात. हो. त्यामुळे माझे गुरुजी हे स्वतः डॉक्टर असले तरी त्यांनी ह्या थेरपीला मेडिकल थेरपी किंवा रोप अँड बेल्ट थेरपी हे नाव दिलेलं नाहीये. याचं मेन रिझन असं आहे की मेडिकल सायन्सची जी मुवमेंट आहे मसलची ती आणि योगिक मुवमेंट हा मोठा फरक आहे. म्हणजे तो पुल टुवर्ड सेंटर घेतलात ना तर तुमच्या लक्षात येईल की इथे कॉम्प्रेशनच होणार आहे ना. राईट. जसं या कर्वेचर बदलल्या स्टेट झाल्या किंवा ते एक्झॅगरेशन झालं की त्याच्यावरती प्रेशर येणारच आहे. येते लक्षात की हे मेन रिझन आहे. हो. सो योग रॅपिडली एवढा फास्ट वाढतोय सगळीकडे इंटरनॅशनली भारताबाहेर, त्याबद्दल थोडं. याच्या मागे कारण असं आहे की योगशास्त्र हे हेल्थची गॅरंटी देतं आणि व्याधी हा पहिलाच अडथळा सांगितलाय की ज्याच्यामध्ये हेल्थ हे प्रिरिक्विजिट आहे. आणि या जे काय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले त्याच्यामुळे योग खूप फेमस झाला. अदरवाईज या लोकांचा त्या काळी योग करण्याचा उद्देश हेल्थ नव्हता. त्यांचा उद्देश की हे युनिव्हर्सल जे फिजिकल लॉज आहेत ते नेमकं काय आहे. कारण वी आर द पार्ट अँड पार्सल ऑफ द युनिव्हर्स. सो अवर बॉडी इट सेल्फ गव्हर्न्स बाय द युनिव्हर्स. तर हे त्यांना सिक्रेट माहिती होतं आणि म्हणून ते सिक्रेट माहिती असल्यामुळे हेल्थसाठी आता हे जास्त पॉप्युलर होतं. सो मी 3 प्रकारने ऐकलेले आहेत योगामध्ये. एक जो आपण रेग्युलर योगा करतो, दुसरा हठयोगा आणि तिसरा एरियल योगा, ज्यामध्ये वरती दोऱ्या लावून खाली पायवर खाली. तर काय ऍक्च्युली योगामध्ये दोनच प्रकार आहेत. एक तर हठयोग ज्याला षडांग योग म्हटलंय आणि महामुनी पतंजलींचा योग त्याला अष्टांग योग म्हणतात. यामध्ये हठयोगाने जी काही व्याख्या केली आसनाची की स्थिर सुख जी व्याख्या केली हठयोगाने ती स्थैर्यम आरोग्यम च अंग लाघव आहे. आणि महामुनी पतंजलींनी जी आसनाची व्याख्या केली आहे ती स्थिर सुख आसन आहे. आणि यामध्ये अजून असं आहे की हठयोगाने सांगून टाकलं एक ठराविक पोश्चरची कृती आणि त्याचे काय फायदे सांगितले. पण त्यांनी त्याच्यात लिहून ठेवलेत की तुम्ही जेवढ्या योनी आहेत तेवढी आसनं करत हे शरीर प्रगल्भ करा. ओके. आणि याच्यामुळे कुठलाही आकार करणं म्हणजे योग असं त्याचं काय म्हणायचं एक प्रसार होत गेला. आणि मानवाचं शरीर असं आहे की ते कुठलाही आकार घेऊ शकतं, कुठल्याही पाण्याचा आकार घेऊ शकतो किंवा कुठलाही फॉर्म घेऊ शकतं की जसं त्रिकोणासन आहे, पार्श्वकोणासन आहे. त्यामुळे या सगळ्यांनी प्रत्येकाला जसं भावलं ना वेगवेगळे आकार काढा किंवा एका फॉर्म मधून वेगवेगळ्या फॉर्म मध्ये जा, तसं परफॉर्मिंग आर्ट म्हणून त्याची मजा जास्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने जसे एरियल योग म्हणलं किंवा काय पॉवर योग आहे ह्या सगळे असे फेमस खूप होते. अच्छा, नाईस. सो योग कडे आता आजच्या जनरेशनसाठी आपण एक करिअर म्हणून कसं बघू शकतो? जसं मी म्हणले की थेरपी म्हणून जसं पॉप्युलर झालं आहे तसं जनरल फिटनेससाठी पण ते पॉप्युलर झालंय. तेव्हा असं लक्षात येईल की पूर्वीपेक्षा आता योगचे कोर्सेस खूप आहेत. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूट त्याचे कोर्सेस काढतेच आहे. खूप पारा डिप्लोमा कोर्स आहे, ग्रॅज्युएशन आहे, त्याच्यामध्ये मास्टर्स पण आहे. आणि मला सांगायला खूप आवडेल की मी पण 2 वर्षापासून डिप्लोमा कोर्स लॉन्च केला आहे. वा. त्याचं नाव आहे की योग फॉर हेल्थ रिस्टॉरेटिव्ह अँड थेरपेटिकल, की त्याच्यामुळे मध्ये सगळंच कव्हर होतं. आणि त्याची स्पेशालिटी अशी आहे की 12 महिन्याचा फुल कोर्स आहे. 1 वर्षाचा पूर्ण ड्युरेशन आहे. फुल ड्युरेशन आहे. पहिले 3 महिने तुम्हाला फक्त हे टेक्नॉलॉजी काय आहे, ही टायिंग मेथड काय आहे आणि त्याच्या मागे जसं आपण मगाशी बघितली की नॅचरल मसलचं जी मुवमेंट आहे एन्शंट की त्याचं एक डिरेक्शन काय आहे
की त्या डिरेक्शननी ते तुम्हाला हेल्प करतील की तुम्ही शरीरात काय घडवायचं, ओके ओके की ते तुम्हाला मग मग नंतरच्या 3 महिन्याचा कोर्स असा आहे की पोश्चर, पोश्चर की बेल्ट आणि रोप मध्ये एबीसी आहेत समज आसनाचे, आणि मग आसनामध्ये तुम्हाला करायला लागला की समजेल की अरे हे अडतंय, मसल हालत नाहीयेत. बरोबर येतं लक्षात? बरोबर मग त्याच्यानंतरचा माझा जो 3 महिन्याचा प्रोग्राम आहे तो माझा स्वाती सिग्नेचर रोप प्रोग्राम म्हणून आहे, की ओके त्याच्यामुळे माझ्या गुरुजींचं एक प्रिन्सिपल होतं की जसं मी आपण मगाशी एक गर्डलची मुवमेंट हो बघितली, हो हे गर्डल असेच मूव्ह झाले पाहिजे, तसंच माझ्या गुरुजींचं एक प्रिन्सिपल होतं की मगाशी पासून आपण बघतोय की मसलचा घट्टपणा खूप आहे, बरोबर की ते खूप बरोबर घट्ट आणि हार्ड बरोबर होत आहेत. तर त्यांचं एक वाक्य होतं की फ्रॅक्शनल व्हेरिएशन इन अ मसल डेन्सिटी केलं पाहिजे. म्हणजे ओके थोडक्यात काय, मसल डेन्सिटीला एक्सपांड केलं एक्सपांड पाहिजे. केलं पाहिजे. ते जे आहे ते माझ्या रोप प्रोग्राम मध्ये आहे, टू मूव्ह द सेंटर फ्रॉम द पेरिफेरी, आणि ते प्रत्येक मसलचे फायबर त्या स्पेसिफिक डिरेक्शन मध्ये कसे एक्सपांड करायचे, तो 3 महिन्याचा अख्खा माझा त्याच्यात तो सब्जेक्ट आहे. आणि मग ओके नंतर येतो की रिस्टोरेटिव्ह पोजेस आहेत, की ओके त्याचं महत्व काय आणि ते का केले पाहिजे त्याच्यासाठी. आणि ओके मग नंतर मग इंटर्नशिप आहे, आणि मग ओके डिसीज ओके वाईज आहे की प्रत्येक डिसीज वाईज की कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीमसाठी काय आहे, मगाशी आपण बोललो डायबिटीससाठी काय आहे, किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी काय आहे, प्रेग्नन्सीसाठी काय आहे, पोस्ट प्रेग्नन्सी काय आहे, किंवा लंग्सची कपॅसिटी वाढण्यासाठी काय पाहिजे, किंवा ओके रेस्पिरेटरी प्रॉब्लेमसाठी ते ह्या सगळ्यासाठीचं तुम्ही हे ओव्हरऑल शिकलेल्यातलं तुम्ही कसा वापर कराल, असा माझा फुल डिप्लोमा आहे. जर तुम्ही करिअर म्हणून जर योगकडे बघत असाल तर ही एक छान अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही आमचा खाली दिलेला कोड यूज करू शकता, सो जेणेकरून तुम्हाला 10% इमिजिएट ऑफ मिळेल. त्यासोबतच अजून डिटेलमध्ये आपण निश्चित बोलणार आहोत यापुढे. थँक्यू. थँक्यू.